DMAच्या एक्झामसाठी लागणारे कागदपत्र पुन्हा एकदा सांगतोय. जर नसतील तर लवकरात लवकर बनवून घ्या. आणि हो, सर्वात शेवटचं जे कागदपत्र असणार आहे ते सर्वात इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यामुळे रील शेवटपर्यंत बघा. तर मग डॉक्युमेंट्स आता कुठले असणार आहे? सर्वात पहिले असणार आहे 10th मार्कशीट, सेकंड असणार आहे तुमचं 12th मार्कशीट, थर्ड असणार आहे तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. त्याच्यानंतर असणार आहे तुमचं डिग्री सर्टिफिकेट विथ ऑल मार्कशीट्स. त्याच्यानंतर असणार आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि लास्ट सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर जे पण ओबीसी कॅन्डिडेट्स आहेत आणि त्यांच्या जर घराचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखाच्या कमी असेल तर त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळतं. आणि जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही ओबीसी संवर्गाचा आरक्षण घेऊ शकता, एज लिमिटमध्ये फायदा घेऊ शकता, आरक्षणामध्ये फायदा घेऊ शकता. त्याच्यामुळे सर्वात इम्पॉर्टंट आणि क्रुशियल सर्टिफिकेट असणार आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आणि अशाच महत्त्वाच्या सूचना आमच्या चॅनलवर मी वेळोवेळी अपलोड करत असतो. त्यासाठी सक्सेस करिअर अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.